दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? आदेश विश्वनाथ गोसावी. बरं, गाव कोणतं आहे काय? गंगावल तरे. बरं, आता मला एक सांगा, काय करता तुम्ही? मी शेती करतो. शेती करता. बरं, मला आता एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत. हो. तर तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे? त्यापूर्वी देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे. तर सुनीताताई बोराडे ही तर महिला आहेत, शेळकंदेबाई असतील कोण. आता आपल्या भागामध्ये कोणाची हवा? मायाताई आपली लांडे उच्च शिक्षित आहे, शिक्षण चांगलं आहे त्यांचं, त्यामुळं त्यांच्याच मागे म्हणजे त्यांचंच हे घेऊन तसंही बी येतात का त्या तिकडं? आणि कसा आहे त्यांचा स्वभाव, कसा काय स्वभाव? आता त्यांचा लांडे साहेबांपासूनच आपल्या लांडे साहेबांचा स्वभाव आहे, तसंच त्यांचाही स्वभाव आहे. बरं, काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून की ह्या निवडणुकीमध्ये समजा आता ते उभ्या राहत आहेत, काय अपेक्षा असतील, काय केलं पाहिजे त्यांनी तुमच्या भागात? ते आपले दादांनीच काम करतील याचीच इच्छा आहे त्यांची. बरं, आपला पाठिंबा कोणाला असेल? मायाताई लांडे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुझं? समीर सुदाम तळपे. गाव कोणतं? गंगाळतरे. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत, तर त्याच्यामध्ये देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे, परत सुनीताताई बोराडे आहेत, परत अजून इतर महिला इच्छुक आहेत. तर आपल्या भागामध्ये कोणाची हवा आहे? ठीक आहे, माई ताई लांडे यांना तर ओळखतो मी. बरं, चांगलं. का बरं? का म्हणजे ओळखताय आणि काय त्यांचा काय परिचय काय आपल्याला? आपल्या लांडे साहेबांपासून. बरं, तर लांडे साहेबांचं असं सगळं चांगलं आहे नाही का, आपल्या प्रत्येक परिस्थिती उभं राहणार आहे. तर काय असेल ते माहीत आहे लांडे. बरं, सुनीताताई बोराडे यांना ओळखता का? नाही. पाहिले का कधी? नाही. कधीच नाही. नाही. बरं, तुझा पाठिंबा कोणाला असेल? माहीत आहे लांडे. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? प्रवीण दुंदा लोहकरे. गाव कोणतं? गंगाळतरे. बरं, काय करता तुम्ही? काय नाही, शेतीच करतोय. शेती करता. शिक्षण वगैरे काय झाले? शिक्षण झाले 12वी ITI. बरं, शिक्षित आहेत म्हणायचं. हो. मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत, हां तर तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे? तसं आमच्या इथं तर देवराम शेठ लांडे यांचीच हवा आहे. बरं, देवराम लांडे यांचीच का बरं? बाकीचं हे नाही का, कोणी येत नाही कारण का? ते आदिवासी लोकांसाठी झगडणार आहेत, त्यामुळे त्यांचीच आमच्याकडे जास्त हवा मानली जाते. बरं, मला आता एक सांगा, लांडे साहेबांचा स्वभाव कसा आहे आणि लांडे साहेब तुमच्या भागात आलेत का? काय केलं तुमच्यासाठी? हो, लांडे साहेब आमच्या भागात भरपूर वेळा आलेले आहेत. सुखदुःखात, लग्न कार्यात किंवा एक वाघांनी शेळी खाल्ली किंवा कोणा अन्याय झाला तर ते धावून येतात. बरं, आता त्यांची सुनबाई म्हणजे माई लांडे हे आता महिला आरक्षण आल्यामुळं त्या इच्छुक आहेत, काय सांगाल त्यांच्या बाबतीमध्ये? ते जास्त उच्च शिक्षित आहेत, त्यामुळं आणि देवराम साहेब सांगतील त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं आमचं काम आहे. कारण आम्ही ते म्हणतील त्या शब्दाला आदिवासी जागणारी माणसं आहेत, त्यामुळे पहिलं त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? संतोष बांबळे. बरं, मला एक सांगा, देवराम लांडेंना ओळखता का? हो. कसं आहे त्यांचा स्वभाव, कसा आहे आणि काय कर्तृत्व कसं काय तुमच्या भागामध्ये कधी आले? स्वभाव एकदम दिलदार आहे. बरं, गोरगरिबांना जाणणार आहेत ते. जिथं एखाद्या गरीबावर अन्याय होतो ना, तिथं लांडे साहेब येतात. म्हणजे कसं माहितीये का, एखाद्या गरीबावर अन्याय झाला तर वाद आला. गोरगरिबांचा वाद देवराम दादा. बाकीचे तुमच्या भागामध्ये जुन्नर तालुक्यातील कोणी पुढारी हे कधी आले का देवराम लांडेंसारखे? कसं आहे माहिती का, देवराम लांडे कसं आहे, गोरगरिबांचा नेता आहे. तो एखाद्यासाठी एक फोन केला तर तो मध्यरात्री पण हजर राहतो. बाकीचे नेते? बाकीच्या नेत्यांचा काय फोन लागत नाही किंवा लागतो, त्यांचा प्रश्न तो आहे. बरं, लांडे साहेबांचा स्वभाव आता कसं काय? म्हणजे लांडे साहेबांचा स्वभाव एकदम दिलदार आहे. यस.